शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात। ही शासनाची भूमिका आणि ही शासनाचा निर्णय असाच आहे। समझ रहे हो? समझ रहे हो? कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही। तुमच्याकडे जर शेड्यूल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये कसे जाल? तुमच्याकडे एसटी डॉक्युमेंट नसेल तर एसटी मध्ये कसे जाल? अच्छा हमको सिखा रही है। त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पणजीमध्ये आलं पाहिजे किंवा ग्रामविकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या महसुली डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतं। अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केलं आहे। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही। आणि मग राहिला बाकीचा काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीचा कॅबिनेट सब कमिटीचा अध्यक्ष मी आहे। तो क्या नाचो मैं? माननीय भुजबळ साहेब, पंकजाताई, मी, आपले गुलाबराव पाटील आम्ही सर्व बसून, दत्ता भरणेजी, आम्ही सर्व मंत्रिमंडळातील अतुल सावेजी, आम्ही मंत्रिमंडळातील सर्व 7 लोक या समितीमध्ये आहे। तर याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सब कमिटीची बैठक होईल। त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीमध्ये करू। साहेबांना मी चर्चा केली, परवाही मी बोललो, कालही बोललो। त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटच्या जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे। तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत। त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल, कुठल्या सेंटेन्सबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह। मी आधीच सांगितलं की महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देण्याचा काही प्रस्ताव नाही किंवा कसाही या ठिकाणी तसं चर्चा नाही। नोंदीवर जाणार आहे। जसं शिंदे समितीने नोंदी सोडल्या, त्या नोंदी जर असेल तरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल। असं कसे कोणी जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा कुठले डेप्युटी कलेक्टर बिना नोंदीने सर्टिफिकेट देणार आहे? विदाऊट नोंदी जेव्हा एखादा तहसीलदार साईन करेल किंवा कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या अधिकारात असेल त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही व्यक्तींनी सही करताना नियमाप्रमाणे सही करेल। चुप, बिल्कुल चुप।